जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या. आज आपण ओंकारेश्वरवरून जाणार आहे पौच्याला स्वामीनारायण मंदिरात आणि तिथून मग विमलेश्वरपर्यंत पुढे जाणार आहे. नर्मदा मैयाची पूजा अर्चना केली, जप केला. आता निघालो आहे आपण रूम खाली करून महादेवाचं नाव घेऊन हर हर भोले. तर निघालो आहे आपण ओंकारेश्वरवरून. ही रिव्हर नर्मदा रिव्हरचं हे पाणी अडवून ठेवलेलं आहे. ते आपण थोडं सूर्य समोरच होता. रस्त्याने आपल्याला एक रॅली चाललेली दिसली 26 जानेवारीची. मजे करत करत दुपारचा टाईम झाला, जेवणाची वेळ झाली, तर जेवूया. त्यानंतर आपण आलो आहे आता गुराळामध्ये. गूळ कसा बनतो हे बघण्यासाठी, प्रोसेस बघण्यासाठी आलेलो. ती बघितली. आता पुढे जाऊया. बघा, पूर्ण उकळू त्याला हे करतात. आपण आलो आहे आता पौच्यामध्ये. पोचा म्हणतात असं याला. स्वामीनारायण मंदिर आहे इथे आपण दर्शनासाठी आलेलो आहे. तर दर्शन वगैरे घेऊ. गेट बघा किती सुंदर असं चित्र आहे. आपण आता मध्ये जाऊया, मध्ये बघूया. बघा किती सुंदर अशा मूर्त्या बनवून ठेवलेल्या आहे. स्वामीनारायणचा रथ निघाला होता, रथयात्रा चालू होती. आपल्याला सौभाग्य की आपण रथयात्रेमध्ये सामील होऊ शकलो. स्वामीनारायणची मूर्ती आहे, त्याचे रथ आले आहे. हे बघा, सुंदर असे गेट बनवले आहे, मूर्ती बनवल्या आहेत. खूप सुंदर असं मंदिर आहे. बघा, रथयात्रा आली आता इथे. खूप सुंदर असं रथयात्रा होती. पूर्ण अशा मंदिराला राऊंड मारून येत होती. आणि मग आपण आपले दर्शन झाले. आता थोड्या वेळात आरती होईल. आपण आता आरती घेऊया रथयात्रेची. बघा, आरती चालू आहे. आरती झालेली आहे. आता आपण मंदिरात आलो आहे दर्शनासाठी. श्री स्वामीनारायण भगवान की जय हो. मंदिराच्या बाहेरचा पोर्शन बघा किती असा सुंदर असा दिसतोय. खूप सुंदर मंदिर आहे, खूप अप्रतिम आहे. इथे बघण्यासारखं आहे. नर्मदा नदीच्या काठावरतीच आहे. हे बघा, रात्रीचा व्ह्यू बघा. लाईटिंग लागल्यावर किती सुंदर असं चित्र दिसते असं मंदिराचं. खूप सुंदर होता, मला खूप आवडला. खूप वेळ मी इथे टाईम स्पेंड केला. बघा, लाईटिंगमध्ये बघा किती चांगली अशी रोषणाई वाटते. त्यानंतर आपण आलो आता नीलकंठ प्रसादालयामध्ये. इथे अल्प दरामध्ये आपल्याला प्रसाद उपलब्ध होतो. त्याच्यात जेवण पण आहे, पाणीपुरी, दाबेली, भरपूरसे असे व्हरायटी होते. ते आपण आता प्रसाद घेतला. प्रसाद वगैरे खाऊ झाला. खूप मस्त प्रसाद होता मित्रांनो. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ असेच बघायला भेटतील, नवीन जागा एक्सप्लोअर करायला भेटेल आणि मलाही त्याच्यानी जास्त ऊर्जा येईल. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.